आज हम लोग दोस्त नाम की कविता देखने वाले हैं। वो है मराठी में। अपना जो पुस्तक है बाल भारती मराठी इयत्ता तीसरी का। लेकिन पहले आपको ये देखना है, बड़ी गौर से देखना है। हाँ, चित्र में जो कुत्ता आप देख रहे हो वह दुखी दिखाई देता है, लेकिन इस चित्र में यह बिल्ली बहुत खुश है और उसके साथ बैठी हुई लड़की भी खुश है। यह दो सहेली है, एक तो रूठी हुई है और दूसरी उसको मना रही है। यह तो बहुत मज़ा कर रहे हैं बीच की छुट्टी में। और इनको देख के कैसा लगा? एक ही घर में कितने प्यार से रहते हैं ये भाई भाई। ये तो कभी झगड़ा नहीं करते, लेकिन हम लोग कभी कभी अपने भाई बहन के साथ झगड़ा कर ही लेते हैं। माँ हमें प्यार करती है, उसकी एक ही पप्पी से कितनी सारी शक्तियाँ मिलती है। क्या ऐसे प्राणी हम पे प्यार करते हैं? वही आज देखना है दोस्त कविता में। बिल्ली जब पास आती है तो हमारे पाँव में घूमती रहती है। कुत्ता पास आता है तो वह अपनी पूंछ बड़ी प्यार से हमें देख के हिलाता है। इस कविता का नाम है दोस्त, और जिन्होंने लिखी है उन्हें बोलते हैं कवि, और वह है इंद्रजीत भालेराव। अभी मेरे साथ आपको भी आगे वाले सारे शब्द बोलने हैं। याला म्हणतात यमक बोलणारे वासरू शब्द। विस्तरू, पिऊ पिऊ भाऊ भाऊ, उंडारला धुंडायला, पायाने मायेने, लूस खुश, चाटायचा वाटायचा, शाळेत नाळेत, फाटताना चाटताना। तुम्ही जसे इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स लिहिता की नाही, तसेच मराठीमध्ये हे रायमिंग वर्ड्स, पण याला मराठीमध्ये म्हणतात यमक। मग हे जर जुळले तर तुमची कविता जुळते। मग कशी ती? आता ऐका हा। तो माझा दोस्त होता त्याला कसे विसरू। कवि कहता है कि मेरी एक गाय थी और उसका पिल्ला था, उसके पिल्ले को कहते हैं वासरू। तो यह जो वासरू था वह तो मेरा दोस्त था, मेरा यार था, मेरा मित्र था, मेरा सवंगडी था। आणि मग अजून दोस्त या शब्दासाठी मैत्र पण आहेच की, आणि मित्र आहे आणि यार पण आहे की। मराठी भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक शब्द मिळतात। इंग्रजीमध्ये नुसतं फ्रेंड म्हटलं की आपलं काम होऊन जातं, पण फक्त फ्रेंडसाठी मराठीमध्ये कितीतरी सारे शब्द आहेत आणि तुम्ही अजूनही शोधून मला सांगू शकता। हे नुसतं वासरू बघा, तुम्ही म्हणाल किती छान दिसतंय ना, पण मी म्हणेन किती गोंडस आहे ना ते, किंवा त्याला मी राजस असं पण म्हणेन, किंवा मी त्याला छोटुकला असं पण म्हणेन, तर कुणीतरी त्याला बाळसेदार दिसतंय असंही म्हणेल। रोज की पढ़ाई यानी आपको 5 लेसन पढ़ना ही है। मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ, दोघांसाठी एक पाना मी भाऊ भाऊ। यह छोटा सा बच्चा यानी अपना कवि और गाय का पिल्ला, ये दोनों भी अपनी गाय का दूध पीते थे, तो ये दोनों ही उस गाय के बच्चे हो गए। दोघांसाठी एक पान्हा आम्ही भाऊ भाऊ। दूध पीने के बाद यह गाय का पिल्ला यानी ये वासरू हर जगह घूमता था और बड़ी धूमधाम से घूमता था, और इसको ढूंढने के लिए यह जो छोटा बच्चा है ना अपना कवि, उसके पिताजी भेजते थे ढूंढायला, यानी ढूंढने के लिए। ढूंढायला म्हणजे शोधायला, उंडारायला याने फिरायला। दूध पिऊन झाल्यावर बरोबर, म्हणजे शोधायला। माझा बाप मला पाठवायचा त्याला धुंडायला। कवीचा दोस्त कोण होता? कवी कोणाला भाऊ म्हणत आहे? दूध पिऊन कोण कोण गुबगुबीत होत होतं? या प्रश्नांची उत्तरं मला माहिती आहे, तुम्हाला येत आहेत, आणि ज्याला येत नाहीत त्याने पहिल्यापासून परत व्हिडिओ बघायला सुरुवात करायची आहे। भिंगरीला तुम्ही गोल गोल फिरताना पाहिलं की नाही?
अगदी तसं भिंगरीच्या पायाने हे कवी आणि हे गाईचं पिल्लू म्हणजे वासरू असं उंडारायचं सगळ्या गावात. आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. गाईच्या डोळ्यातली माया कधी बघितली आहे का? तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये पण माया असते, प्रेम असतं, करुणा असते. बघा, माया या शब्दासाठी किती शब्द आले. बहीण भाऊ आपल्यावर प्रेम करतात त्याला माया म्हणतात. पण आई प्रेम करते ना, तर त्याला वत्सलता असं म्हणतात. म्हणजे वात्सल्य हे आईच्या डोळ्यातून दिसत असतं. म्हणून तर असं एक छान गाणं पण आहे, प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. कधीतरी पुन्हा ते शिकवेन मी तुम्हाला. आई जसं सर्वच मुलांवर प्रेम करते की नाही, तसं ही गाय या दोघांकडे सारख्याच मायेनी, प्रेमानी, वत्सलतेनी पाहायची. हिरवे हिरवे गवत कवळे कवळे लूस, त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. गडी खुश व्हायचा म्हणजे कोण गडी? आणि तो कधी खुश व्हायचा? तुम्हाला समोर कोवळं गवत आणि जून गवत पण दिसतंय. एक आहे हिरवंगार आणि दुसरं आहे सुकलेलं, त्याला म्हणतात कडबा. कोवळे आणि जून हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द झाले. पण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आईबरोबर बाजारात गेलात की नक्की आईला विचारा तुम्ही की कोवळी गवार कोणती आणि जून गवार कोणती ग? कवळ्या कवळ्या जिभेने तो अंग माझे चाटायचा, ओठांवरचा फेस मला साई त्याच्या वाटायचा. या चित्रामध्ये गाय वासराला प्रेमाने चाटते. केवढी मोठी जीभ तिने बाहेर काढली आहे. पण हे वासरू आपल्या कवीला चाटायचं का बरं? कशासाठी चाटत असेल ते? की त्या वासराला कळलं असेल की हा छोटासा कवी हा माझा दोस्त आहे, हा माझा मैत्र आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा भाऊ आहे. कारण एकाच पाण्याचं आम्ही दोघेही दूध पितो नाही का? मानवीला ही कविता इतकी आवडली की मी शिकवायच्या आधी तिची पाठ झालीसुद्धा. आता तुम्हीही ही कविता खूप छान पाठ करायची आहे आणि मला पाठवायची आहे. पाहत राहायचा माझ्याकडे जाता नाही शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. कवी जेव्हा शाळेत जायला निघायचा तेव्हा हे वासरू त्याच्याकडे बघतच राहायचं. कवीचा त्याच्या नाळेमध्ये जीव गुंतला होता. जीव गुंतला होता म्हणजे काय रे? कवी शाळेत जायला निघाला की वासरू त्याच्याकडे बघतच राहायचं. का बरं बघत राहायचं? काय त्याच्या मनामध्ये विचार असतील हे मला लिहून कळवायचंय. आज जेव्हा पाहतो भाव भावांचा फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. कागद फाटतो, कपडा फाटतो, पण भावाभावाचं फाटताना म्हणजे काय रे? जरासा विचार करा. भावाभावाचं फाटताना म्हणजे भावाभावांचे विचार पटत नाहीत, मग भांडणं होतात, मग मारामारी पण होते आणि काय काय होतं हे सगळं हा कवी आत्ता बघतोय. आणि मग हा कवी आता खूप मोठे झालेत की नाही, आणि मग त्यांना त्यांचा मैत्र, त्यांचा सखा, त्यांचा मित्र, त्यांचा जिवलग, त्यांचा यार, त्यांचा फ्रेंड आठवतोय. आणि आठवते ती त्या वासराची माय. वासराची माय म्हणजे गाय आणि तिचे प्रेमळ डोळे. हे मुके प्राणी आपल्यावर खूप प्रेम करतात, पण तसं आपल्याला तशी दृष्टी पण हवी. म्हणजे इतके मोठे झालेत पण त्यांना त्यांच्या लहानपणीचा मित्र अजून आठवतोय आणि त्याच्यावर चक्क त्यांनी कविता पण केली आहे. मग अशी कविता तुम्हाला येईल का रे करता? तुम्हाला तुमचा कोण दोस्त आहे? मनी आहे की मोते आहे? मांजर आहे की कुत्रा आहे? मग जर तो तुम्हाला आवडतो तर एक कविता तर बनतेच ना त्याच्यासाठी. माझी एक गाय होती, तिला होते वासरू,
तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू, तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू. मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ. दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझा चाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा. पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. आज जेव्हा पाहतो मी भावाभावाचं फाटताना, आज जेव्हा पाहतो मी भावाभावाचं फाटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. माझी एक गाय होती तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू. मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ. दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा खाऊन उंडारला की माझा बाप मला पाठवायचा त्याला धुंडायला. हिरवे हिरवे गवत कवळे कवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. कवळ्या कवळ्या जिभेने तो अंग माझे चाटायचा, ओठांवरचा फेस मला साई त्याच्या वाटायचा. पाहत राहायचा माझ्याकडे जाता नाही शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. आज जेव्हा पाहतो भावाभावांचा फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते या समोर दिसणाऱ्या पानावरचे सर्व प्रश्नोत्तरं मला लिहून पाठवायचे. ओके, मी वाट बघते आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिला म्हणून लाईक करायचे आहे, कारण ती तुम्ही व्हिडिओ पाहिल्याची खूण आहे. आणि तुमचे नावही लिहायचे आहे, कारण त्यावरून मला कळेल की तुम्ही किती जण बघताय. पाहून झाल्यावर कमेंट्समध्ये तुमचं नाव नक्की लिहायचं आहे.